आणि ऐकावी. म्हणजे सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. सादरचा अर्थ आहे अत्यंत आदरानं घ्यावीत. जी गुणवान आहेत त्यांची चरित्र परमपवित्र आहेत, ज्याच्यात निष्कलंकता आहे, पवित्रपणा आहे, ती घ्यावीत. आणि ती कुणी ऐकावीत आणि कशी ऐकावीत? सज्जन वृंदे. ती कुणी ऐकण्याला किंमत नाही. मनात भाव असा पाहिजे की त्यांच्याविषयी वंदन ठेवलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे आणि आपणही त्यातून सज्जन झालं पाहिजे किंवा सज्जनानेच ती ऐकली पाहिजे, अशी चरित्र आहे. म्हणजे चरित्र कुणाचे ऐकावीत हेही नाथ महाराज सांगतात आणि कुणी ऐकावीत हेही नाथ महाराज सांगतात. पण स आदर कशी ऐकावीत हेही सांगतात, आदरानं ऐकावीत. आणि त्या अर्थाने जेव्हा विचार करतो सगुण, पहिलाच शब्द आहे सगुण चरित्रे. सगुण, स म्हणजे चांगले आणि गुण म्हणजे गुण. आपल्या सगळ्याला माहीत आहे जे अंगी आहेत ते गुण. काही लोकांना दुर्गुण असतात, दुर्गुणाकडे जायचं नाही आपल्याला, जे चांगलं आहे ते घ्यायचं. तर सगुण चरित्रे आहेत अशीच चरित्र घ्यावी. मग सगुण चरित्र कुणाचे आहेत? सगुण चरित्र आपल्या परिभाषेत विचार करताना देवांची, संतांची आणि राष्ट्रपुरुषांची. म्हणजे ज्यांच्या चिंतनातून, ज्याच्या चरित्रातून आपल्याला आपलं जीवन उद्धरून टाकता येऊ शकतं अशांची चरित्र म्हणजे सगुण चरित्र, चांगल्या गुणाची चरित्र. भगवंताच्या लीला सगळीकडे आपण कथा ऐकतो, भगवान रामाच्या असतील, कृष्णाच्या असतील किंवा अन्य देवतांच्या असतील, ती सगुण चरित्र आहे. पण संतांची चरित्र तशीच आहेत, कारण संत ते देव, देव ते संत. संत हे देवच आहेत, ते अवतार धारण करतात, काही गोष्टीसाठी असतात. देवाचा आणि संतांचा अवतार एकाच कारणासाठी असतो, उद्धराया जन जड जीवा. जन, जड आणि जीव तिघाचा उद्धार करायला येतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचा विचार करतो तेव्हा तसा विचार करता येण्यासारखा आहे. जन म्हणजे सगळे तुम्ही आम्ही जे आहेत ते. जड म्हणजे चालविली भिंती, तिचाही उद्धार केला ना माऊलीने. आणि जीव म्हणजे रेडा. यातून आपल्याला काय घेता येऊ शकतं? तर आपलं चरित्र किंवा आपण करीत असलेलं कार्य हे लोकाच्या अभिमुख ठेवणं हे आपल्याला घेता येऊ शकतं. म्हणून त्या चरित्राला सगुण चरित्र म्हणता येतं. म्हणजे ज्यांच्या चिंतनातून किंवा चरित्रातून आपल्याला बोध घेता येतो, त्यातून राष्ट्रनिर्मिती करते. वैयक्तिक उन्नती तर होतेच, पण राष्ट्राचीही उन्नती करता येते, इतर लोकांचीही उन्नती करता येते. त्या चरित्राला सगुण चरित्र म्हणावे. देश उन्नती, धर्माचा रक्षण, देवतांचं रक्षण हे ज्याच्यातून घडतं त्या चरित्रांना सगुण चरित्रे म्हणतात, असं नाथ महाराजांचं म्हणणं इथं आहे असं मला वाटतं. मग अशी चरित्र कुणाची आहे? मी मगाशी म्हणालो भगवान रामाचे आहेत, भगवान कृष्णाचे आहेत, याशिवाय बाकी ज्ञानोबरायांचं आहे. अजून अनेक लोकांची सांगता येतील. राष्ट्रोन्नतीच्या विषयानं भगवान राम असतील, कृष्ण असतील, तुकोबराय असतील, चोखोबराय असतील, दामाजी पंत असतील. पण त्याच दृष्टीनं जशी ही चरित्र आहेत तशी भीष्म, युधिष्ठिर, महापराक्रमी भीम, राजा विक्रमादित्य, कदाचित काही नावं आपण ऐकली नसतील, चंद्रगुप्त मौर्य, आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, परमप्रतापी असणारे बाजीराव पेशवे, यांची सगळ्यांची चरित्र या अर्थानं सगुण चरित्र आहेत. कारण ती आम्हाला राष्ट्र उन्नतीसाठी, धर्माच्या रक्षणासाठी प्रवृत्त करतात, आमच्या उर्मी जागृत करतात, आम्हाला त्या हिशोबाने प्रवृत्त करतात. म्हणून ती चरित्र आपल्याला सगुण चरित्र आहेत असं म्हणता येतं. आणि याच अर्थानं मला माऊली महाराजांनी त्या अर्थाने विचार करून सांगितलं असं मला वाटतं की तुम्ही संभाजी महाराजांचं चरित्र थोडक्यात सांगा. सगळं चरित्र सांगणं शक्य नाही. शक्य नाही म्हणजे सांगता येईल, पण त्यासाठी 8 दिवस कमीत कमी घालावं लागते, रोज 2 तास सांगावं लागेल. पण आपल्याला संभाजी महाराजांचं चरित्र सगुण आहे ना. मग कोणचे गुण असे संभाजी महाराजांच्या चरणी किंवा अंगी आहे की ज्यांचा विचार आम्ही केला पाहिजे? कोणचे गुण? अनंत गुण, गुणाची खाणी असल्यासारखंच आहे. कितीतरी गुण संभाजी महाराजांचे सांगता येण्यासारखे आहे. पण काही ठराविक गुणांचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. त्यात विद्या व्यासंग हा गुण आहे, वज्रदेही हा गुण आहे, धर्मरक्षकता हा गुण आहे, कुशल सेनापती हा गुण आहे,
परमप्रतापी योद्धा हा गुण आहे. प्रत्येक गुणाचं विशेषण थोडक्यात एकेका वाक्यात मी पुन्हा सांगेन किंवा त्यांच्या चरित्रात काय सापडतं ते बोलेन. प्रजावत्सलता हा गुण आहे. उत्तम राज्यकर्ता हा गुण आहे. अत्यंत धाडसी, आपण योजलेल्या कामात कुठलाही विचार पूर्ण विचार करून उतरत असताना धाडसानं त्यात जाणं हा गुण आहे. अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवणं हा संभाजी महाराजांचा गुण आहे. म्हणजे अनेक विषयात प्रावीण्य प्राप्त करणं हा संभाजी महाराजांचा गुण आहे. धर्माभिमानिता हा संभाजी महाराजांचा गुण आहे. एक एक विषय दोन तीन वाक्यात सांगून टाकेल. विद्याव्यासंग हा संभाजी महाराजांचा गुण आहे म्हणलं. संभाजी महाराजांच्या चरित्रात अनेक विषय असे सापडतात की विद्याव्यासंगाचं किती यांच्यापाशी साधन आहे, किती उत्तमता आहे किंवा किती प्राप्त केली आहे. राज्यकर्ता म्हणून प्राप्त करायची, योद्धा म्हणून प्राप्त करायच्या विद्या वेगळ्या, पण त्याशिवाय धर्माच्या बाबतीत किती ज्ञान संभाजी महाराजांचं सखोल आहे, आगाध आहे, हा विचार करण्यासारखा विषय आहे. बाळाजीरावजी चिटणीस या नावाचे शिवाजी महाराजांचे चिटणीस होते, पत्रलेखक होते. आणि ते पत्रलेखक त्यांच्या मुलाच्या मुंजी काढले आणि मुंजीची अक्षर ते महाराजांना द्यायला आले. घरी मुंज आहे, महाराजांच्या पदरी नोकर आहे, पण मुंज आहे, महाराज तुम्हाला आमंत्रण आहे. आणि मग महाराजांनी आमंत्रण घेताना बाळाजींशी बोलणं केलं आणि बाळाजीला महाराज एक शब्द बोलले. ती विषय महत्त्वाचा आहे, विचार करण्यासारखा आहे. काय म्हणले की पत्रिकाची तुमची जी अक्षर आहे ती संभाजी महाराजांना द्या. यावेळेस संभाजी महाराज संज्ञा नाही, फार पुढे जात नाही, मी असं बोलत नाही. संभाजी महाराजांना द्या. याचा अर्थ लगेच कळणार नाही. त्यातलं गुह्य असं आहे की तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये हे बाळाजीरावजी चिटणीस ज्या जातीत होते ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आणि ब्राह्मण यांचा एक संघर्ष चालू होता की प्रभूंनी मुंजी कराव्यात की नाही कराव्यात, प्रभूंना मुंजींचा अधिकार आहे की नाही, हा वाद त्यावेळेस चालू होता. आणि त्या अर्थाने संभाजी महाराजांचं ज्ञान यात विलक्षण आहे, कारण संभाजी महाराज धर्मशास्त्राचे जाणते आणि म्हणून पत्रिका घ्यायला शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं. वडिलांना पोरावर विश्वास किती आहे, व्यासंगाच्या पोराच्या बाबतीत खात्री किती आहे. संभाजी महाराजांनी याशिवाय मी पत्रिका घेतली, पुढं त्यांच्या मुंजी झाल्या, महाराज उपस्थित होते नव्हते विषय वेगळा, पण प्रभूंच्या मुंजीचा निर्णय शेनवी जात निर्णयानं गागाभट्टने ग्रंथ निर्माण केला आणि त्या त्यांना मुंजीचा अधिकार आहे म्हणून सांगितलं. हा विषय संभाजी महाराजांना ज्ञात आहे. वयाच्या 15 वर्ष. आम्हाला काय ज्ञात आहे, नुसता ज्ञात नाही. धर्मशास्त्रात कोणत्या ग्रंथात काय सांगितलं, कुणी मुंजी कराव्या सांगितल्या तर कुणी नाही सांगितल्या, त्यातला कोणचा मानला पाहिजे याच्याविषयीचं ज्ञान संभाजी महाराजांचं आहे. म्हणजे संभाजी महाराज विद्याव्यासंगी आहे. नुसते एवढे नाही, संभाजी महाराजांनी 4 वेद 18 पुराण आणि धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे त्याचंही अध्ययन पूर्ण केलेलं आहे. आणि त्यातून जी प्रतिभा त्यांना प्राप्त झाली, ते ज्ञान प्राप्त झालं, ते लोकांनाही मिळालं पाहिजे म्हणून संभाजी महाराजांनी संस्कृत ग्रंथाची निर्मिती केली आहे. आम्हाला माहीतच नाही. संभाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ग्रंथाचं नाव माहीत आहे? माहीत आहे कोणाला? हा, नुकताच संभाजी महाराजांचा चित्रपट येऊन गेला, त्यामुळे काही माहीत असेल सांग. बरोबर, बुधभूषण. बुध म्हणजे बुद्धी, बुध म्हणजे मती, बुध म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं भूषण अशा अर्थाने संस्कृत ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. तो वयाच्या अवघ्या 16व्या वर्षाच्या दरम्यान लिहिलेला आहे. आजच्या आमच्या तरुण पुरुषाला काय कळतं 16व्या वर्षी? महाराज आत्ता बोलत होते की कित्येक मुलांना उजव्या हातानंच फक्त जेवावं एवढंही कळत नाही. डाव्या हातानं भाकरी धरतेत, उजव्यानं तोडतेत, आमटीत बुचकळताना परत आमटी एका हातानं धरते, दुसऱ्या हातानं भाकरी त्यात कालवते, खाता येत नाही. म्हणजे आम्हाला 16व्या वर्षी खायचंही ज्ञान नाही. त्यावेळी संभाजी महाराजांनी लोकांना कसं वागावं किंवा बुद्धीचं भूषण काय असावं हे सांगणारा ग्रंथ निर्माण केला. बरं, एक ग्रंथ नाही संभाजी महाराजांचा, संभाजी महाराजांच्या नावानं अजून काही ग्रंथ आहे. नायिका भेद हा एक संस्कृत ग्रंथ आहे आणि नख शिखर हाही संस्कृत ग्रंथ आहे. संभाजी महाराजांचे खूप ग्रंथ आहेत. याशिवाय आता त्या प्रत्येक ग्रंथात मी सांगत बसत नाही कशात काय आणि कशात काय. थोडक्यात संभाजी महाराज व्युत्पन्न पंडित आहे एवढंच म्हणलं, म्हणजे विद्याव्यासंग त्यांचा किती आहे. मी पुढं सांगतो. संभाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाचा पुत्र रामसिंग जो शिवाजी महाराजांना आग्र्याच्या भेटीत मदत करता होता, त्या रामसिंगाला पत्र लिहिलं आहे. ते संस्कृत पत्र आहे, ते उपलब्ध आहे.
4 पानापेक्षा मोठं संस्कृत पत्र आहे. संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेलं आहे. स्वतः लिहिलेलं म्हणजे आपल्या कारकुनाला लिहायला सांगितलं, पण सुरुवातीच्या काही ओळी त्यांनी स्वतः लिहिल्या. आणि ते पत्र लिहित असताना संभाजी महाराजांनी अनेक गोष्टीचे दृष्टांत वैदिक आणि आपल्या धर्मशास्त्राची त्यात दिलेली आहे. आणि रामसिंगाला त्यांनी केलेलं जे निवेदन आहे ते 2 अर्थाने महत्त्वाचं. एक संस्कृत पंडित म्हणून महत्त्वाचं आहे, तसंच ते धर्माभिमान जागवणारं म्हणूनही महत्त्वाचं आहे. रामसिंगाला लिहिलेलं पत्र त्यांचं असं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही हिंदू असताना बादशाची नोकरी काय म्हणून करता? तुम्ही हिंदू धर्माभिमानी व्हा आणि तुम्ही या बाजूने या. तुम्ही जर युद्धात याल हिंदू धर्माचा अनुयायी म्हणून बादशाला संपवायला याल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि तुम्ही कसले राजपूत? तुमचा पोरगा कृष्णसिंग याला औरंगजेबानं म्हणजे विष घालून मारला, तरी तुम्ही त्याची नोकरी करता. म्हणजे त्यांचा स्वाभिमानही संभाजी महाराजांनी जागृत करण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. धर्माभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. संभाजी महाराज कडवे धर्माभिमानी आहे. 2 किंवा 3 उदाहरणं सांगतो. 2-3 काय अजून सांगतो, किती सांगावेत तेवढे कमी आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे हे, तुम्ही हिंदू म्हणून सत्तेवर या, राजपूताला मदत करायला मी तयार. संभाजी महाराज पुढं गोव्यावर संभाजी महाराजांनी सत्ता स्थापन केली आणि गोवा जिंकला. तेव्हा तिथे एक बाणस्तरी नावाची नदी आहे. नार्वे म्हणून एक गाव आहे. खूप गाव आहेत गोव्यात, फोंडा, नार्व, जुळेबेट, अनेक गाव आहेत. एक मराठ्यांची सत्ता होती, बारदेश म्हणतात त्याला. आणि या बाणस्तरी नदीच्या पात्रातून इकडनं तिकडं जाण्यासाठी नावा चालायच्या. आपल्याकडे चालतात, आता पूल असतात, त्यावेळी नावा होत्या. पुलाची व्यवस्था एवढ्या फारशा नव्हत्या, कमी होत्या, आणि नाव चालायची. आणि जेव्हा संभाजी महाराजांनी ते राज्य जिंकलं तेव्हा तिथं नावा चालू होत्या, त्या तशाच ठेवल्या. पण संभाजी महाराजांनी एक विशेष गोष्ट केली. काय केली? संभाजी महाराजांनी नावातून इकडून तिकडं जाण्यासाठी जो लोकांना नावेचा पैसा द्यावा लागत होता तो बंद केला. म्हणजे नावेतून इकडून तिकडं जायचं असेल तर त्या नावाड्याला पैसे द्यायचे. ही पद्धत गोव्यात पोर्तुगीजामुळे होती. ती पद्धत संभाजी महाराजांनी बंद केली आणि त्या अर्थानं त्या बाणस्तरी नदीच्या तीरावर एक शिलालेख लिहून ठेवला. त्याचा अर्थ असा आहे, आता येथे हिंदू राज्य आले. हिंदू राज्यामध्ये नदीच्या तीरावरून दुसरीकडे जाण्यासाठी पैसे घ्यावं लागणं हे धर्मसंमत नाही आणि म्हणून इथला कर रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे धर्मशास्त्र जाणणारे संभाजी महाराज किती आहेत. पण आम्हाला या अर्थानं संभाजी महाराज धर्माभिमानी आहेत म्हणून कोणी सांगत नाही. संभाजी महाराज अजून काय करतात धर्माच्या बाबतीत? संभाजी महाराजांच्याकडे एका गावचा एक कुलकर्णी आला आणि त्यानं आपली हकीकत सांगितली. मी संसर्गानं मुसलमान झालो, बाटलो, मला आता मुसलमान म्हणतात लोक, मी मनानं झालेलं नाही. संभाजी महाराजांनी त्याची शहानिशा केली. नुसती शहानिशा केली एवढंच नाही, तर त्याला संभाजी महाराजांनी आणि कवी कलशांनी हिंदू धर्मामध्ये शुद्धी करून प्रविष्ट करून घेतलं. म्हणजे हिंदू धर्मात जर एखादा माणूस बाहेर गेला, धर्मबाह्य झाला, तर त्याला परत येण्याचा मार्ग बंद होता. तो धर्मशास्त्रानं संभाजी महाराजांनी पुन्हा उघडा करून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला वारसा संभाजी महाराजांनी अशा पद्धतीनं पुन्हा चालवला आहे. त्यांना धर्मशास्त्रही कळतं आहे म्हणून त्याला हिंदू धर्मात घेतला. पण नुसतं हिंदू धर्मात घेऊन संभाजी महाराज थांबले नाही. त्या ब्राह्मणाला एक पत्र दिलं. पत्राचा अर्थ काय? आपण करून घेतलं पण लोक मानतील न मानतील काय करावं. आणि म्हणून संभाजी महाराजांनी पत्र दिलं की आम्ही अमुक अमुक संभाजीराजे यांनी या माणसाला शुद्ध करून हिंदू धर्मात घेतलाय. जो कोणी याला पंक्तीला बसवायला नकार देईल त्याला गाठ माझ्याशी आहे. लक्षात ठेवा, संभाजी महाराज असे आहेत. म्हणजे संभाजी महाराज व्यासंगी आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, धर्माभिमानी आहेत. त्यांचा धर्माभिमान पुढच्या अनेक गोष्टीत दिसून येतो. त्यांनी ढेरगे शास्त्रींना एक दानपत्र दिलेलं आहे कोकणातले. त्यांना एक दानपत्र दिलं आहे. त्यात त्यांनी दानपत्राचा मजकूर साधारण असा असतो, मी संभाजीराजे अमुक अमुक व्यक्तीला एवढे एवढे पैसे दान देतोय किंवा जमीन दान देतोय. कशासाठी दान देतोय? या कामासाठी दान देतोय. हे विद्वान आहेत म्हणून देतोय, हे देवपूजक आहेत म्हणून देतोय, हे पंडित आहेत म्हणून देतोय. पण मी कोण? मी संभाजीराजा. नुसतं एवढं नसतं. ते लिहिताना संभाजी महाराज अनेक विशेषणं लिहितात. मी बाबाजीराजे भोसले
यांचा पण तू, मी शहाजीराजे भोसले यांचा नातू, मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र. पण हे लिहित असताना ते विशेषण लिहितात. ती विशेषण आहेत ना, ती महत्त्वाची आहे. ती लिहितात शिवाजी महाराजांच्या विषयानं, म्लेंच्या क्षय दीक्षित, ज्यांनी म्लेंच्याच्या क्षयाची दीक्षा घेतली आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा मी पुत्र. म्हणजे वडिलाचं अंतःकरण कोणाला कळतं? पोराला कळतं. आता लोक म्हणतात आम्हाला कळतं. शिवाजी महाराज म्हणे धर्माभिमानी नव्हते, शिवाजी महाराज म्हणे सेक्युलर होते. पोरापेक्षा शिवाजी महाराज आताच्या काळातल्या लोकांना जास्त कळतात. शहाजीराजांच्या विषयानं त्यांनी असेच विशेषण वापरलेलं आहे. स्वतःचा तर विषय वेगळाच, त्यांचं चरित्र इतकं ओजस्वी आहे संभाजी महाराजांचं, काय सांगावं. तारीख 14 मे 1657. आपल्या पद्धतीने विचार केला तर ज्येष्ठ शुद्ध द्वादशी या दिवशी संभाजी महाराजांचा जन्म झाला. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी म्हणल्यावर थोडं लक्षात येतं का नाही येतं कोणास ठाऊक. आपल्याकडे निर्जळा एकादशी असते ज्येष्ठ महिन्यातली शुद्धाची, हां बरोबर ना. हां, आणि तिच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, किंवा आता दुसरं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे ना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, त्याच्या आतला दिवस. त्या दिवशी संभाजी महाराजांचा जन्म झाला किल्ले पुरंदरावर. आणि मग बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आपल्याकडे आहे. पण इथं बाळाचे पाय पाळण्यात नाही, जन्मस्थळात दिसतात. कारण पुरंदर याचा अर्थ इंद्र, आणि पुरंदर याचा अर्थ इंद्र नुसता नाही तर किल्ले फोडणारा, पुरं फोडणारा, तो संभाजी महाराजांच्या चरित्रात पुढे सापडतो. कारण संभाजी महाराजांनी अनेक औरंगजेबाची पुरं किल्ले ध्वस्त केले, पोर्तुगीजांचे किल्ले ध्वस्त केले, फोडले, आणि त्याची संपत्ती आणून स्वराज्याची भरती केली. म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म जिथं झाला त्या पुरंदर किल्ल्याचं विशेष लक्षण संभाजी महाराजांनी अंगी बाळगलेलं आहे. परकीयांची सत्ता उलटून टाकण्यासाठी त्याची संपत्ती हिसकावून घेणं हे आद्य कर्तव्य आहे. त्याच्यासाठी त्याची पुरं फोडणं, त्याचे किल्ले फोडणं. संभाजी महाराजांनी पहिल्यांदा जेव्हा स्वतः संभाजी महाराज राज्याभिषिक्त झाले आणि झंझावात सुरू झाला तेव्हा त्यांनी रायगडावरून बुऱ्हाणपुरावर स्वारी केली. कुठं आहे बुऱ्हाणपूर आत्ता माहीत सुद्धा नाही. गाड्या नाहीत, वाहनं नाहीत, साधनं नाहीत. त्यावेळेस घोड्यावर जाऊन बुऱ्हाणपूर लुटलं. बुऱ्हाणपूर साधं ठिकाण नव्हतं. बुऱ्हाणपूर म्हणजे दुसरी दिल्ली, राजधानीचं शहर असल्यासारखी किंमत त्याची. काक्रज खान त्या बुऱ्हाणपुराचा किल्लेदार किंवा गावाचा अंमलदार, फौजदार, कोतवाल काही म्हणा, विलक्षण संपत्ती असणारा पूर. पूर म्हणजे एक पूर नाही, 17 पूर. आता पंढरपुरात गोविंदपूर आहे, हां तसं 17 गावं एकत्र वसलेलं असं पूर असल्यासारखं हे बुऱ्हाणपूर. आगणिक संपत्ती, खुर्रमपूर, शहाजहानपूर, नवाबपुरा अशी अनेक असलेली पुरं संभाजी महाराजांनी उद्ध्वस्त केली. त्यातला बहादूरपुरा हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ते संभाजी महाराजांनी लुटून नेलं. आणि बाकीचे 17च्या 17 पुऱ्या म्हणजे गावातल्या गल्ल्या म्हणून आपण, याही संभाजी महाराजांनी लुटल्या. 3 दिवस संभाजी महाराज या गावाची लूट करत होते. घराघरात असणारी संपत्ती, सोनं, चांदी, हिरे, मोती, माणिक जसं शिवाजी महाराजांनी सुरतेत लुटलं तसं बुऱ्हाणपूर संभाजी महाराजांनी लुटलं. आणि हा काक्रेज खान काहीही करू शकला नाही. 3 दिवस संपत्ती लुटली. एकाच्या घरात, तळघरात नाही, जमिनीखाली लपवून ठेवलेली संपत्ती त्याला माहीत नव्हती. आपल्या आज्यानं पणज्यानं आपल्या घरात जमिनीत लपवून ठेवलेलं धन आहे ते संभाजी महाराजांना माहीत होतं. कसं माहीत प्राप्त झालं, विलक्षण आहे. ते संभाजी महाराजांनी लुटून आणलं. म्हणजे शत्रूची पुरे उद्ध्वस्त करणारा हे जन्मजात गावापासून प्राप्त झालेलं नामाभिधान कसं आहे. खरं संभाजी हे नाव जे आहे ना ते शंभो शंकराचं नाव आहे. आणि हे घराणं छत्रपतींचं हे शंभो शंकराचं उपासक घराणं आहे. भगवान शंकर या देवघराची उपास्य देवता आहे. त्या शंकराचा अंश किंवा त्या शंकराचं नाव जरी धारण केलं तरी त्याच्यासारखं तांडव कसं करावं हे संभाजी महाराजांकडून शिकावं. हे संभाजी महाराजांचं नाव नुसतं एकदा नाही, त्याच्या आधी 4 वेळा आहे. संभाजी महाराजांचे म्हणजे बाबाजीराजे, तुम्हाला थोडंसं इतिहास माहीत आहे असं गृहीत धरतो बरं का. बाबाजीराजे भोसले शिवाजी महाराजांचे जे आजोबा आहेत त्यांच्या वडिलाचं नाव संभाजी आहे, शंभूजी आहे. पुढे बाबाजीराजांना 2 मुलं, मालोजीराजे आणि विठोजीराजे. विठोजीराजांना 8 मुलं, त्यात एक संभाजी आहे.
मारुजीराजाला 2 मुलं, शहाजीराजे आणि शरीफजीराजे. शहाजीराजांनी आपल्या भाऊ, तो खंडागळ्याच्या हत्तीचं प्रकरण झालं की नाही, नगर अहिल्यानगर आता म्हणतात, नगरची निजामशाही, त्या निजामशाहीच्या दारात भांडण झालं भोसले आणि खंडागळ्याचं. कशावरून? भोसले आणि जाधवांचं. कशावरून? खंडागळ्याचा हत्ती पिसाळला म्हणून. आणि त्यात दत्ताजी भोसले आणि संभाजीराजे भोसले आणि दत्ताजी जाधव हे मारले गेले. हे संभाजीराजे भोसले शहाजीराजांचे भाऊ आहेत. ते मेले आणि आपल्या पोटी पोरगा झाला म्हणून पोराचं नाव पराक्रमी चुलत्यासारखं असावं म्हणून संभाजीराजे ठेवले. याही संभाजीराजांना अफजल खानाने दगा करून मारलं कनकगिरीच्या वेड्यात आणि म्हणून पोरगा झाला 1657ला. त्याचं नाव शिवाजी महाराजांनी संभाजी ठेवलं. आपल्या भावाचं नाव पुन्हा चाललं. हे नाव संभाजी आजपर्यंत या घराण्यात चालत आलेलं आहे. संभाजी महाराज हे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज गेले म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या पोराचं नाव पुन्हा संभाजी ठेवलं. म्हणजे ते नाव परत परत चालत गेलेलं आहे. पण हे सगळे संभाजी आहेत हे युद्धात पराक्रम गाजवणारे आहेत. पराक्रमाचा वारसा जन्मतः ज्याला प्राप्त झाला आहे असे आहे. म्हणजे पराक्रमी, योद्धा, निडरता, धाडसाच्या बाबतीत काय सांगावं. संभाजी महाराजांचं धाडस इतकं विलक्षण आहे. वेळ फक्त संपत आलाही मला सांगा बरं. हा प्रजावत्सलता इतकी विलक्षण आहे. अजून युवराज आहेत, युवराज व्हायचे. त्या काळात प्रभावळी शृंगारपूरचा सुभाष संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी सोपवाला सांभाळायला दिलं. याचं काम तुम्ही पहा म्हणून. आणि संभाजी महाराज ते काम करीत असताना तिथल्या प्रदेशचं दुःख, त्रास, त्यांना उत्पन्नात येणाऱ्या अडचणी, पाऊस होतोय नाही होतोय, पिकं होत आहेत नाही होत आहेत, याच्यासाठी महसुलात सूट दिली. प्रजावत्सलता म्हणतात ती. हे वज्रदेही संभाजी महाराज अत्यंत शरीरयष्टीनं उत्तम होते. म्हणजे उत्तम शरीर होतं. आता काय आहे, वज्रदेहीचे 2-3 अर्थ करता येतात. फार नाही खोलात जायचं. जर आपण किल्ले प्रतापगडावर गेला असाल तर प्रतापगडावर राजवाड्याच्या शेजारी एक कुस्तीचं मोठं मैदान दाखवलं जातं. हा कुस्तीचा आखाडा आहे. कशासाठी? कुस्तीचा म्हणजे मर्दानी खेळाचा. लाठी, काठी, पोताटी, तलवार, पट्टा आणि कुस्ती हे सगळे खेळ खेळण्यासाठीचा जो आखाडा आहे तो प्रतापगडावर आहे. तो संभाजी महाराजांसाठी आणि बाकीच्या सहकाऱ्यांसाठी म्हणून बांधलेला आहे. देह उत्तम राहावा, निरोगी राहावा. निरोगी देहाबरोबर निरोगी मन हेही महत्त्वाचं होतं. ते कुस्ती करण्यानं प्राप्त होतं. म्हणून संभाजी महाराजांना आणि आपल्या भारतीय परंपरेत सगळ्याला प्राधान्यानं कुस्ती शिकवली जाते. ते संभाजी महाराजांचं होतं. देह कसा होता? ॲबे कॅरे नावाचा एक प्रवासी, फ्रेंच प्रवासी होता. या काळात 1672च्या काळात महाराष्ट्रात आला होता आणि त्याने या महाराष्ट्रात हिंडून फिरून काही पाहिलं आणि त्याच्यावर आपला प्रवास वृत्तांत लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं आहे संभाजी महाराजांबद्दल. तो विषय महत्त्वाचा आहे. अनेक गोष्टी त्याने लिहिल्या आहे. संभाजी महाराजांचं थोडक्यात गुणवर्णन त्याने केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी 10,000 शिवसैनिकांची तुकडी या युवराजाच्या हाती दिलेली आहे. आणि हा तरुण युवराज आपल्या पित्याच्या कीर्तीला साजेसा असा शूर आहे आणि तो वडिलांबरोबर अनेक ठिकाणी युद्धाला गेला आहे असं त्यांनी लिहिलं आहे. पण एवढ्यावर नाही, पुढे तो लिहितो, युद्धकलेत या सेनापतीच्या हाताखाली त्याला एवढं तरबेज करण्यात आलेलं आहे की भल्या भल्या सेनापतींची तो आता बरोबरी करायला लागला आहे. आणि बरोबर हा युवराज म्हणजे युद्धकलेत निपुण आहे. अनेक सेनापती सुद्धा आता त्याला फिके पडायला लागलेत. वयाच्या 18-16 वर्षीचा विषय आहे. आणि आता हा इतका स्वरूपवान आहे की त्याचं सौंदर्य पाहून सैनिक त्याच्याकडे आकर्षित होतात. हा गुणवान आहे, उत्तम आहे, सुंदरता इतकी आहे. म्हणजे आपल्याकडं परमात्मा पांडुरंगाचं वर्णन मदनाचा पुतळा म्हणून आपण करतो किंवा मदनाचा बाप म्हणूनही करतो म्हणजे संतांनी सांगितलंय म्हणून आपल्याला ते माहीत आहे. त्या अर्थाने हा मदनाचा पुतळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतका स्वरूप आहे, सुंदर आहे. पण त्याचबरोबर तो कर्तृत्ववान आहे. नुसतं दिसायला सुंदर आणि युद्धात पराभूत होणारा नाही. तो युद्धात इतका पराक्रमी आहे की सैनिकांना त्याच्या हाताखाली काम करायला आनंद वाटतो. असा राजा, असा सेनापती मला मिळालाय की बस मी कर्तबगारी करेल तर त्याच्या नावावर गेली तरी हरकत नाही असं सैनिकांना वाटतं.
पण हा त्याहून गुणवान आहे. हा काय करतो, सैनिकांना ज्यांनी विशेष कर्तबगारी युद्धात दाखवली आहे त्याच्याबद्दल त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतो आणि त्याचा बक्षीस देऊन सन्मान करतो. आणि त्यामुळं हा पित्यापेक्षा वरचढ होतो आहे, किंवा पित्याला असं वाटतंय की त्याचा हेवा करावा, असं ॲबेकारेन लिहून ठेवलंय. म्हणजे अनेक गुण कसे असतात, मी लोकांच्या विषयानं सांगतो. संभाजी महाराजांच्या चरित्रात ते आहेत. अनेक विषय आहेत संभाजी महाराजांच्या बाबतीत. संभाजी महाराजांचा विशेष गुण म्हणजे एक थोडका विशेष गुण सांगतो. टॉमस निकल्सन नावाचा इंग्रजांचा वकील शिवाजी महाराजांना भेटायला 1673 तारीख 23 मे याच महिन्यात रायगडावर आला. तो मुंबईतनं इंग्रजांच्या वखारीतून आला, भेटला, रायगडाच्या पायथ्याला आला आणि त्याला वार्ता कळाली की महाराज चंद्रग्रहण आहे म्हणून समुद्र स्नानाला गेलेले आहेत, इथं नाही आहेत रायगडावर. मग आता महाराज येस्तोर थांबणं भाग आहे. मग आता रायगडावर नाही आहेत तर त्यानं बाकी चौकशा केल्या. चौकशा करणं इंग्रजांचा स्वभाव आहे, त्याप्रमाणे चौकशा केल्या. मग आता गडावर इथं नाही आहेत तर बघताय कोण, कारभार पाहताय कोण? त्याला लोकांनी सांगितलं महाराजांचे पुत्र इथं आहेत आणि ते रोजचा दैनंदिन कारभार करतायत. मग पुत्राचं वय काय वगैरे अंदाज घेतला. 1673 आणि 1657 म्हणजे वय किती आहे पहा. अवघं 57 आणि 73 गणित कुणाला छान येतं. 16 वर्ष. मग 16 वर्षाच्या या युवराजाला भेटू आणि आपल्याला काही पदरात पाडता आलं तर इंग्रजांचा फायदा करून घेऊ म्हणून याने संभाजी महाराजांना भेटायची इच्छा केली आणि व्यक्त केली. वर निरोप दिला, मी महाराजांना भेटू इच्छितो. म्हणजे याला आपल्या बोलण्यात गुंगून टाकू, इंग्रज बोलण्यात फार तरबेज, फसवण्यात फार तरबेज, या युवराजाला फसवून टाकू असा बेत त्यांनी केला आणि संभाजी महाराजांना भेटीची इच्छा मागितली. संभाजी महाराजांनी वरून भेटीला बोलवलं. हा आनंदला पाचाडावरून गडावर गेला. संभाजी महाराजांना समोर गेला, भेटला आणि सगळ्या भेटी. आता काय आहे, युवराजाला भेटायचं म्हणजे सामान्य भेट नसती, काहीतरी नजराणा दिला पाहिजे, भेटी दाखल वस्तू दिल्या पाहिजे, किमती वस्तू दिल्या पाहिजे. आपल्या पदरात काही चांगलं पाडून घ्यायचं आहे तर त्या पद्धतीनं दिलं पाहिजे म्हणून त्यांनी उत्तम वस्तू आणल्या होत्या. त्या महाराजांना भेट दिल्या संभाजीराजांना. आणि मग महाराज बोलले, बोला का आलात? मग त्याने सगळं सांगितलं, असं असं काम आहे, यावं आहे त्यावं आहे, आम्हाला व्यापारात सवलती द्या, आमचं आणि तुमचं राजापूरच्या वखारीत भांडण झालेलं आहे, ते तुम्ही माल लुटून नेला आहे, ते सगळा मला द्या पदरात. हे सगळं त्यानं स्तवन करून झालं. आणि सगळं झाल्यावर संभाजी महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं? थोरले महाराज साहेब बाहेर गेले, ते आल्यावर याचा निर्णय करतील. म्हणजे संभाजी महाराज किती हुशार आहेत पहा. पहिली गोष्ट त्यांनी केली, इंग्रजांचा हेतू काय आहे हे जाणून घेतला. दुसरं, त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त करून घेता येईल ते घेतलं आणि निर्णय मात्र महाराजांवर ठेवला. स्वतः निर्णय काहीही केला नाही. ही विद्वत्ता संभाजी महाराजांची जी आहे ती विशेष आहे. हे सगळं आपल्याकडं आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. या विषयाने आपण संभाजी महाराजांचा विचार केला पाहिजे. प्रजावत्सलता सांगितली, धर्माभिमान सांगितला, वज्रदे ही काय आहे? 40 दिवस औरंगजेबानं अनन्वित अत्याचार केले संभाजी महाराजांवर. किती अत्याचार केले उदाहरण सांगू. सिनेमा पाहिला असेल कदाचित, सिनेमात कळलं नाही कळलं बघा. संभाजी महाराजाला मुकर्रब खानानं पकडलं आणि तिथून तारीख 1 फेब्रुवारीला साधारण पकडलं 1680 आणि तिथून औरंगजेबाकडे आणलं. औरंगजेब त्यावेळेस अकलूजच्या किल्ल्यात होता. अकलूज आपल्या पंढरपुराच्या शेजारी आहे, माहिती आहे का नाही? असदनगर म्हणायचं त्याला तेव्हा. तिथं तो राहत होता. अकलूजच्या किल्ल्यात त्याचा मुक्काम होता. त्याला बातमी गेली संभाजीराजांना पकडलंय आणि मग त्याने माझ्यापुढं संभाजीराजाला हजर करा म्हणून सांगितलं आणि तो बहादूरगडाला गेला. पेडगाव भीमा नदीच्या काठी आहे, तिथं जाऊन थांबला आणि संभाजी महाराजांना तिथं आणलं. अत्यंत क्रूरतेनं किंवा संभाजी महाराजांचा अपमान करण्याच्या हिशोबानं त्यांची धिंड काढली, उलटं बसवलं, तख्ते कुला केला, विदूषकाचे कपडे घातले. तख्ते कुला म्हणजे 2 हात लाकडाच्या खोड्यात वर अडकवले, गळ्यात मान लाकडाच्या खोड्यात अडकवली, पायाला साखळदंड, हाताला पायाला गळ्यात साखळदंड बांधले, विदूषकाचे कपडे घातले, उंटावर उलटं बसवलं. उंटावर बसणं हिंदू धर्मात त्याज्य आहे. जर एखाद्या मुंज झालेल्या मुलाला हिंदूला उंटावर बसवलं तर त्याची पुन्हा मुंज करावी लागते.
संभाजी महाराजांना उंटावर बसवलं. उंट आपल्याकडे त्याज्य प्राणी, उंटाला शुद्ध प्राणी नाही. हत्ती शुद्ध आहे, घोडा शुद्ध आहे. उंटाची पूजा केलेली बघितली का सांगा कधी? दसऱ्याला हत्तीची पूजा आहे, घोड्याची पूजा आहे, रथाची पूजा आहे, बैलाची पूजा आहे, उंटाची पूजा नाही होत. राजस्थानात कदाचित आपला तो भारवाहक आहे किंवा अनेक गोष्टी नियुक्त आहे म्हणून पूजत असतील, पण धर्मात उंटाला स्थान नाही. म्हणून मुद्दा म्हणून संभाजी महाराजांना औरंगजेबाने उंटावर बसून आणलं. पुढे नगारे वाजवले, उंट वाकडा तिकडा पळवला. झोलकावे बसावेत, हेलकावे बसावेत, पडावं, आदळापट व्हावी, त्रास व्हावा म्हणून. आणि बरोबरच्या लोकांनी संभाजी महाराजाला भाला किंवा इतर पराण्या, बरच्या, दगड मारणे, टोचणे, फेकून मारणे असा प्रकार करून संभाजी महाराजांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजाला यावेळी औरंगजेबापुढे उभं केलं आणि संभाजी महाराजांनी त्यावेळी औरंगजेबाशी जी बोलणं झालं तेव्हा संभाजी महाराजांच्या बरोबर त्यांचा कवी कलश होता. त्याने एक काव्य, औरंगजेबाला अत्यंतिक आनंद झाला आणि तो संभाजी महाराजाला पाहून तख्त सोडून खाली उतरला आणि त्यांनी समोरच्या गालिच्यावर डोकं टेकून परमेश्वराचे आभार मानले. पण याचा विचार करून कवी कलश संभाजी महाराजांचे सहकारी होते, मित्र होते, त्याने एक काव्य केलं. किती मती स्थिर असावी हाही गुण आहे. यावेळी आता मरणाच्या दारावर दिसत असताना एखादं काव्य करावं आणि संभाजी महाराजांनी त्या काव्याचा जय जयकार करावा. काव्याचा अर्थ असा आहे, मी थोडक्यात सगळा अर्थ नाही सांगत, थोडक्यात काव्याचा शेवटचा अर्थ सांगतो. रावणाच्या सभेत उभारलेला, अंगाला शेंदूर लावलेला हनुमान जसा आहे तसं या यावनाच्या सभेत रक्ताने रंगलेले, तांबड्या शेंदुरासारखे झालेले महाराज तुम्ही उभे आहात. आणि तुम्ही उभारलेले पाहून तुम्हाला खडी ताजीम म्हणजे त्या रक्ताने रंगलेले म्हणजे युद्धात तुम्हाला झालेल्या जखमांच्या अंगावर जे रक्ताचा शिंतोडा उठलाय किंवा रक्ताचे डाग उठले ते तुमचं रंगरूप पाहून, तुमचं तेज पाहून औरंगजेबाला सुद्धा आता भान राहिलं नाही आणि तुम्हाला खडी ताजीम देण्यासाठी, तुम्हाला नमस्कार करण्यासाठी हा औरंगजेब तुमच्या पायातळी उभा. तव तप तेज निहाळते तकत तेजो औरंग असं ते वाक्य आहे. तुमच्या तपाचं तेज पाहून हा औरंगजेब तुम्हाला वंदन करायला खाली आला. काय संभाजी महाराजांचा विशेष आहे. आणि मग संभाजी महाराजांची आणि कवी कलशाची अनन्वित अत्याचार सुरू झाले. वज्रदेही मनानंही खचले नाहीत, देहानंही खचले नाहीत. संभाजी महाराजांची जीभ तोंडातून चिमट्यानं काढून टाकण्यात आली, ओढून काढली. नुसती धरून बघा काय होतं ओढली तर. संभाजी महाराजांनी अन्नत्याग केला, जीभ ओढून काढली. पुन्हा त्यांच्या डोळ्यात तापते गज घालून डोळे बाहेर काढून टाकले. हातापायाची नख चिमट्याने हिसकून काढून घेण्यात आली. अंगावरची कातडी ज्याला वाघनखासारखे धारदार शस्त्र घेऊन अंगावरनं खरडून काढण्यात आली. तेवढ्याने ते बदेनात म्हणून अंगावर मिठाचं पाणी टाकण्याचा प्रयत्न केला तरीही ते बदेनात. मग पुढचे अत्याचार. आणि मग फाल्गुन अमावस्येच्या दिवशी संभाजी महाराजांना वडूच्या चौकात आणण्यात आलं आणि त्यांना पालतं झोपवलं. हातापायाची बोट कुऱ्हाडीच्या घावाने एक एक तोडली. गुडघ्यापर्यंतचे हात पाय तोडले, हात तोडले, पाय तोडले, कोपरापर्यंतचे हात, गुडघ्यापर्यंतचे पाय तोडले आणि नंतरनं मुंडकं तोडलं. म्हणजे अत्याचार किती करावेत, कसे करावेत हे औरंगजेबानं भीती दाखवण्यासाठी केलं. पण संभाजी महाराज वज्रदेही, नुसते देही नाही मना नाही, प्रचंड धीर गंभीर असल्यामुळं ते सगळे जगावं कसं शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं संभाजी महाराजांनी शिकवलं. पण ते धर्मासाठी संभाजी महाराज असे यांच्या चरित्राचं चिंतन खरं तर मांडावं तेवढं थोडं आहे. चरित्र पुढं काहीच मांडता आलं नाही, आपल्याला सांगता आलं नाही. अनेक गुणांची खाण असणार आहे, अनेक विषय. पोर्तुगीजांचा पराभव केला, संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला भुलून औरंगजेबाचा पोरगा संभाजी महाराजांकडे आला. मी हिंदुस्थानचा बादशाह होऊ इच्छितोय, मला तुम्ही मदत करा म्हणून. कसलं कर्तृत्व आहे हो. औरंगजेबाच्या पोराने संभाजी महाराजांकडे यावं, मला मदत करावं म्हणावी. संभाजी महाराजांनी त्याला मदत केली, पण तो भ्याड निघाला, तो पळून गेला, इराणला पळून गेला.
संभाजी महाराजांवर औरंगजेब चालून आला तरी संभाजी महाराज डगमगले नाहीत. बरोबर कुणी नाही याचा अर्थ शिवाजी महाराजांसारखे करते लोक बरोबर नाहीत. अनेक लोक काळानं ग्रस्त झाले, अनेकांना काही कारणाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली. एकच माणूस सर्व आघाड्यावर लढतोय. जंजिरेकर सिद्धीशी लढतोय, गोवळकोंडेकराशी लढतोय, विजापूरकराशी लढतोय, औरंगजेबाशी लढतोय, सगळ्या आघाड्यावर लढतोय. 109 युद्ध संभाजी महाराजांनी केली, एकाही युद्धात त्यांना पराभव प्राप्त झाला. सगळीच्या सगळी युद्ध संभाजी महाराजांनी जिंकली. तुम्ही म्हणाल शेवटच्या युद्धात ते पराभूत झाले, संभाजी महाराज पकडले गेले. त्या युद्धाचा परिणाम काय? युद्धाचा परिणाम एकाच्या मृत्यूने धरायचा नाही. युद्धाचा परिणाम अंतिम परिणाम म्हणून विचार करायचा. ज्यावेळी संगमेश्वरात संभाजी महाराजाला 1 फेब्रुवारीला पकडलं, त्यावेळी 3 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी काय असो मागं पुढं तारीख, संभाजी महाराजांना पकडलं. त्यावेळी संभाजी महाराजांचा या युद्धाचा नेता म्हणून आदेश होता, सगळ्यांनी ही फळी फोडा. मुकर्रब खान आलाय, हजारो सैनिक घेऊन आलाय, ती फळी फोडा आणि रायगडावर जा. आणि संभाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या तुकड्यांमधले सुमारे 300 ते 400 लोकांपैकी सुमारे 70% लोक रायगडावर गेले. हा युद्धाचा विजय आहे. संभाजी महाराज दुर्दैवाने पकडले गेले. पण पुढं काय झालं? संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं, नेलं, मारलं. आपण तो चित्रपटात पाहिलं. पण या युद्धाचा परिणाम काय? स्वतः औरंगजेब या महाराष्ट्राच्या भूमीत स्वतः गाडला गेला. हा युद्धाचा परिणाम. आमचा एक राजा तू मारला, पण त्याचा पराभव किंवा त्याचा सूड कसा घ्यायचा हे मराठ्यांनी जगाला दाखवून दिलं. मराठ्यांनी घेतलेले सूड 2 इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यातला एक संभाजी महाराजांचा आहे. मराठी फारसे सोडाच्या भानगडीत पडतात असं नाही, पण पडले म्हणजे सोडत नाही. नजीब खान रोहिल्यानं पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या विरोधात अब्दालीला मदत केली. मराठ्यांचा पराभव झाला पानिपतात, प्रत्यक्षदर्शी पराभव. पण तो पराभव नाही म्हणताय, त्याला वेगळ्या अर्थानं वेगळी परिमाणा विचार करतात. पुढं महादजी शिंद्यांनी नजीब खान रोहिला जिथं निघून गेला होता त्या पत्थरगडावर स्वारी केली. तोपर्यंत नजीब खान मेला होता आणि नजीब खानाचा पोरगा जिवंत राहिला. नजीब खानाच्या पोरावर स्वारी केली, पत्थरगड जिंकला. पोरांनी हाती दाती तृण धरून, हाती रुमाल बांधून मराठ्यांची शरणागती पत्करली. महादजी शिंदे थांबले नाहीत. महादजी शिंद्यांनी नजीब खान ज्या कबरीत पडला होता ती कबर उकडून काढली आणि कबरीतून त्याचा मुडदा बाहेर काढला आणि पत्थरगडच्या अख्ख्या रस्त्यावर घोड्याच्या शेपटीला बांधून फिरवला. सूड कसा घ्यावा मराठ्यांकडून शिकलं पाहिजे. सूड कसा घ्यावा संभाजी महाराजांच्या चरित्रातून शिकलं पाहिजे. कारण 25 वर्ष 2 पिढ्या आणि लाखोंचा खजिना घेऊन आलेला औरंगजेब इथंच मराठ्यांनी गाडला. एक संभाजी महाराज गेले, पण खराखरातून संभाजी महाराज तयार झाले आणि औरंगजेबाच्या विरुद्ध गावागावातून, शहरातून, गाड्या खेड्यातून, दऱ्याखोऱ्यातून ते उभे राहिले आणि औरंगजेबाचा पराभव केला. परिणामाला औरंगजेब इथंच मेला. त्यामुळे संभाजी महाराजांच्या विषयानं जे काव्य केलं गेलं त्याचा विचार आपल्याला करणं प्राप्त आहे. देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं, तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी तो छुटा नहीं. जुआ कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था वो, गलत राह पर चला नहीं. बरस 300 बीत गए, अब शंभू के बलिदान को कौन हारा कौन जीता पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों से तेरा आज जय जयकार है. अमर शंभू तू मर गया, अमर हो गया, तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दूसरा कोई, जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था. अशा संभाजी राजांचं सगुण असणारं चरित्र मला चिंतन करायला मिळालं. 2 दिवसापूर्वी संभाजी महाराजांची तारखेनं जयंती झाली. त्यामुळं ही पर्वणी मला ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी दिली. खरं तर संभाजी महाराजांचं चरित्र विलक्षण आहे. एक लढाई सांगायला एक दिवस पुरेसा पडणार नाही. औरंगजेबाच्या 2 पुत्राचा म्हणजे शहाजाद्याचा संभाजीराजांनी पराभव केला.
अन्न दशा केली. ही लढाई नको, हे भानगड नको, अंगावरचे कपडे पण नको, पण जिवंत बाहेर जाऊ दे, अशी त्याच्या एका पोराची अवस्था संभाजी महाराजांनी केली. 60,000 पायदळ, 40,000 घोडदळ, 1900 उंट, 1900 हत्ती, 20,000 उंट, आगणिक तोफखाना, एवढं सगळं असतानाही त्याला पराभव पत्करावा लागला. संभाजी महाराज असे विलक्षण आहेत. त्यांचं सगुण चरित्र या निमित्तानं मला गायला मिळालं, ते संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आणि ही पुष्पपूजा आजचं 8वं पुष्य आहे संभाजी महाराजांच्या चरणी, आणि वारकरी संप्रदायाच्या शिरस्त्याप्रमाणे माऊलींच्या चरणी अर्पित करतो. मला त्यामुळं खरं तर काय, आता आमचे रामेश्वर महाराज उकळीकर, बापू महाराज यांच्या सवयीत बसून हे गायला मिळालं ह्याचाच आनंद आहे. आणि तुमच्यासारख्या तरुणांपुढं ते ओजस्वी चरित्र सांगता आलं, ज्यातून तुम्हालाही काही प्रेरणा प्राप्त होईल आणि तुमचंही चरित्र संभाजी महाराजांच्या ओजस्वी मार्गावर धर्मरक्षणाच्या गोष्टीवर चालेल असे आशा व्यक्त करतो. किंवा परमात्मा पांडुरंगाने तशी बुद्धी तुम्हाला द्यावी, माऊलींना तशी आशीर्वाद द्यावे, ही इच्छा व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण देतो. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुळा विठ्ठल.